लाडक्या बहिणींनो आणि ताईंनो, आज तुमच्यासाठी 3 मोठ्या आनंदाच्या बातम्या समोर आलेल्या आहेत. आपण ज्या मागण्या सातत्याने करत होतो त्या मागण्यांना आता यश मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती शांतपणे लक्षपूर्वक ऐका. सगळ्यात पहिले, आपण सतत मागणी करत होतो की ई-केवायसी ची मुदतवाढ झाली पाहिजे. बऱ्याच ताईंना वाटत होते की ही मुदतवाढ मिळणे अशक्य आहे, पण लाडक्यांनो, तुमच्या मागणीला प्रतिसाद मिळाला आहे आणि ई-केवायसी ची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. ही आहे पहिली आनंदाची बातमी. काल माझ्या तब्येतीमुळे मी व्हिडिओ बनवू शकलो नाही, पण ही खुश खबर मला अदिती तटकरे मॅडम यांच्या पीएन कडून निश्चित मिळाली होती. त्यामुळे आज तुम्हाला सर्व माहिती नीट सांगत आहे. ज्यांना पती नाहीत, वडील नाहीत, त्यांना काय करायचं? ज्यांच्या ई-केवायसी मध्ये चुका झाल्या आहेत त्यांनी नेमकं काय करायचं, याची पूर्ण माहिती ही आज देणार आहे. त्यामुळे घाईघाईत कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका. आपल्याकडे आता 2 महिन्यांपेक्षा जास्त वेळ आहे. त्यामुळे शांतपणे व व्यवस्थित काम करा. 17वा आणि 18वा हप्ता. 3 दिवसांपूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं 17वा आणि 18वा हप्ता ई-केवायसी न करता देखील मिळणार आहे. आता ही माहिती अधिकृतरित्या समोर आली आहे. त्यामुळे हप्त्यांबाबत काळजी करू नका. मुख्य आनंदाची अधिकृत माहिती. अदिती तटकरे मॅडम यांनी ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम वरून अधिकृतरित्या जाहीर केले आहे की ई-केवायसी ची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यातील नैसर्गिक आपत्ती आणि अडचणींमुळे अनेक बहिणींची ई-केवायसी झाली नव्हती. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थींना ही मोठी सवलत देण्यात आली आहे. ज्यांना पती किंवा वडील नाहीत त्यांच्यासाठी विशेष प्रक्रिया विधी. विधवा, एकल, घटस्फोटित महिला आणि ज्यांच्या वडिलांचे निधन झाले आहे अशांसाठी शासनाने विशेष सवलत जाहीर केली आहे. त्यांनी पुढील कागदपत्रे सादर करायची आहेत: मृत्यू प्रमाणपत्र, वडील, पती, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा कोर्ट आदेश लागू असल्यास. हे सर्व स्वतःची ई-केवायसी पूर्ण केल्यानंतर जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष जमा करायचे आहेत. ऑनलाईन अपलोड करण्याची आवश्यकता नाही. जिल्ह्यानुसार अधिकाऱ्यांचे पत्ते हवे असल्यास तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील महिला व बालविकास कार्यालयाचा पत्ता किंवा संपर्क हवा असेल तर तुमचे नाव अधिक जिल्हा कमेंटमध्ये लिहा. मी तुम्हाला 36 जिल्ह्यांची यादी देईन. ई-केवायसी मध्ये चुका झालेल्या ताईंसाठी. ज्यांच्या ई-केवायसी मध्ये चुका झाल्या आहेत त्यांनाही काळजी करण्याची गरज नाही. तुमची समस्या कमेंटमध्ये लिहा, मी नेमका उपाय सांगतो. आपल्या मागण्यांबाबत. आपण केलेल्या मागण्यांपैकी 1. ई-केवायसी ची मुदतवाढ पूर्ण वॅन. 2. वडील पती नसलेल्या महिलांना पर्याय पूर्ण वॅन. 3. ई-केवायसीतील चुका सुधारणे, लढा सुरू वॅन. 4. 12वा, 13वा, 14वा हप्ता मागणी सुरू वॅन. 5. नाव यादीत दिसत नसल्यास उपाय मागणी सुरू वॅन. सर्वांनी सपोर्ट करा. कमेंटमध्ये पाठिंबा आहे किंवा सहमत आहे असं लिहा. आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचत आहे आणि आपण मागण्या पूर्ण करून घेत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.